राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा। मुंबईमध्ये पहिल्यांदाच सिलेंडर मिळवण्यासाठी लांब रांगा, तर पुण्यामध्ये सुद्धा सिलेंडर मिळवताना ग्राहकांच्या नाकेनऊ। गॅसच्या तुटवड्याअभावी मुंबईतील हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ। गॅसअभावी लाकूड कोळसा वापरून चुलीवर स्वयंपाक। दादर माटुंग्यातील प्रसिद्ध मनीज कॅफेमध्ये सुद्धा पेटली चूल। नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह प्रमुख शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा। गॅस एजन्सी बाहेर रिकाम्या टाक्या घेऊन नागरिक वेटिंगवर। गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यानं नाराजी। रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सी बाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। गॅस वितरणाचे नियम बदलल्यानं गोंधळाची परिस्थिती, तर या ठिकाणी बुकिंगमधील दिरंगाईमुळे ग्राहकांमध्ये नाराजी। एलपीजी पुरवठ्यावर राज्य सरकारची करडी नजर। सिलेंडर देणाऱ्या वाहनांना पोलीस सुरक्षा द्या, सरकारचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तर जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम आणि विशेष समित्या स्थापन करण्याचेही निर्देश। युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई। घरगुती गॅसचा पुरवठा प्राथमिकतेनं करा। गॅस टंचाई संदर्भात मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। तर 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचेही निर्देश। आखाती युद्धामुळे लग्नाच्या पंक्तींवर टांगती तलवार। तर पिंपरीमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं केटरर्सकडून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी। केटरर्सनी हात झटकल्यामुळे आता वऱ्हाडींच्या जेवणाचा मोठा प्रश्न। गॅस अभावी मुंबई महापालिकेच्या 5.40 लाख विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात। गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांना फळांचं वाटप। आजपासून शाळेमध्ये भोजनाऐवजी फळं मिळणार। मुंबईमध्ये गॅस कनेक्शन कापण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धुमाकूळ। 4 दिवसात तब्बल 26,42,000चा गंडा। युद्धाच्या अफवांचा आधार घेत वृद्धांना बनवलं जातंय टार्गेट। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेत सादर होणार। लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय। तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यामुळे खडाजंगी होण्याची शक्यता। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षासाठी पदासाठी आज निवड होणार। तर भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती, 32 दिवसांच्या सहलीनंतर जिल्हा परिषद सदस्य धाराशिवमध्ये परतणार। भाजपची एसआयआर संदर्भात 17 मार्च रोजी महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार। आमदार, महापौर आणि जिल्हाध्यक्षांना हजर राहण्याचे दरम्यान आदेश। तर केसी कॉलेजमध्ये या बैठकीचं आयोजन। म्हाडाचा मुंबईकरांना मोठा दिलासा। मुंबईतील 2500 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार। मार्च महिन्याच्या अखेरीस ही जाहिरात निघणार। राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। गारपिटीचा धोका असल्यानं पिकांची काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। नाशिकमध्ये मार्च महिन्यातच उन्हाचा उच्चांक। तापमानाचा पारा 38 अंशांवर। वाढत्या उष्णतेनं नागरिक हैराण।